आम्ही इतक्या खुळ्या खुळ्या कल्पनाला धरून बसतो ना, इकडंच तोंड करून उभा राहावा का, इकडंच राहावा का, तिकडंच करावं का. आणि आजचीच गोष्ट सांगतो, महाराजांनी म्हणजे आज काय झालं, आपण प्रदक्षिणा इकडून घालतो ना, आता परत तिकडं मोठं बांधकाम चालू आहे म्हणून इकडून घातली उलटी. आता हे जे रस्ते हे स्थान हे कोणी निर्माण केलेत? आपण केलेत का? देवाने निर्माण केलेत. आणि मला सांगा, देवाला जर मानणार आहेत आपण, देवाचे भक्त आहेत, शुभ अशुभ मानण्याची गरजच नाही. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ सर्व दिशा. काय आहे शुभ अशुभ मध्ये? शुभ झाल्या दिशा अवघाची काळ, अशुभ मंगळ मंगळाचे, अशुभ डावाने हे नाही घ्यायचं. अरे घे प्रसाद, डावा घे उजवा घे, काही नसतंय बघा. काय सगळं अरे विष्णुमय जग म्हणायचं नसतं. आणि डाव्याने घ्या आणि उजवा कापून टाकायचा का नाही, इकडून उलट होत तिकडून पालट होता, काहीच होत नाही हो. तुम्ही ज्या ज्या गोष्टीला अमंगळ समजता ती प्रत्येक गोष्ट मंगळातील मंगळ आहे. माझं म्हणणं नाही, तुकोबरायचं म्हणणं आहे. अरे लोक म्हणतात की ह्याच्या राशीमध्ये मंगळ आलाय. अरे मंगळ तुकोबर आहे म्हणतात, मंगळ याचं नावच मंगल आहे आणि त्याला अमंगळ कसं काय म्हणता, हे त्यांचा प्रश्न आहे. त्याचं नाव काय आहे? मंगळ. आणि तो तुमच्यात जर असला तर तुम्ही अमंगळ कसे काय, हा प्रश्न आहे तुकोबरायचा. अशुभ मंगळ मंगळाचे, कस काय अशुभ आहे तो प्रश्न विचारा. म्हणून खुळचटकत स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य लक्षात ठेवा, वी आर व्हेरी रिच इन फिलॉसॉफी बट वी आर व्हेरी व्हेरी पुअर इन बिहेवियर. आपण तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जगातलं सर्वोत्तम आहोत. जगात भारतीय तत्वज्ञाना इतकं श्रेष्ठ काहीच नाही, पण वागण्यामध्ये आपल्या इतके भिकारडे कुणीच नाहीये. स्वामी विवेकानंदाचं म्हणणं आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण काही झालं का, इकडे शुभ आहे इकडे अशुभ आहे, अरे काही नसतं रे बाबांनो, काही सगळं देवाने निर्माण केलंय. अरे आमचा देव कुठं कुठं बसलेला आहे, प्रत्येक कणा कणामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला. स्थळी भरला हृदा भावनाई मुनला, आज ना दृष्टीने पाहिला विठ्ठल काहीच नाही. आपण त्या संकल्पनेतून बाहेर निघा, बाहेर निघलं पाहिजे. काय या संकल्पना कशासाठी अभ्यास करत नाही, अंधपणे डोळे झाकून तसं करत राहतो. लक्षात ठेवा, एक छोटा दृष्टांत सांगतो. जुन्या काळामध्ये एक म्हातारण म्हातारी राहत होते. म्हातारी काय करायची माहितीये का, पीठ दळायची. सुंदर माझे जाते गे दळायची, आंधळी होती, मी तांदळी. कुत्र यायचं पीठ खायचं, तेव्हापासून मन पडी आंधळ दळीत आणि कुत्र बस पीठ खायचं. मग उरलेलं पीठ ते गोळा करायचे. म्हातारा सुद्धा आंधळा, ती भाकर थापायला बसायची. म्हातारी भाकर थापायला बसलं की मग पुन्हा जेवायला बसायचे काला चोरून. म्हातारा ते म्हातारीने काला चोरला की मांजर येऊन सगळा काला खाऊन घ्यायची. मग अशाच एका शहाण्या माणसाने सांगितलं, तुम्ही काय करा, तुम्ही परात घ्या, एक चमचा घ्या आणि जेव्हा दळायला बसली म्हातारी की टांग 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 परात वाजवायची. आणि मग त्यांनी तसं सुरू केलं. ज्यावेळेस त्यांनी परात चमचा वाजवायला सुरू केली, मग कुत्र पळून गेलं. त्यांचं वाचलं ते पीठ. त्यांनी जेवायला बसले, भाकरी थापल्या, जेवायला वाढलं, काला चुरला, एक बरोबर वाजायला सुरुवात केली.
मांजर सुद्धा आली नाही भीतीने. आता गोष्ट अशी झाली, ते म्हातारीला मुलगा झाला. मुलगा मात्र अंध नव्हता, डोळे होते चांगले. आता त्यांनी जन्मभर तेच बघितलं, काय की म्हातारी जेवायला बसली. आता ते जात तर गेलं होतं निघून, पण त्याची बायको भाकर थापायला बसली का, ते म्हणायचा थांब परत येऊ दे, एक चमचा घेऊन टाक 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 वाजत बसायचा. आणि मग जेवायला बसले का, ती जेवायला बसली की मग हा वाजवायचा, आणि ही जेवायला बसली की ते म्हणजे एकमेकाला वाजवत बसायचे टंग टंग. आता ते गेले. त्यांचा मुलगा मोठा डॉक्टर झाला, MBBS डॉक्टर. आणि त्या डॉक्टरनी सुद्धा माहितीये का काय करावं, त्याची बायको सुद्धा डॉक्टर आहे का नाही. मग ते सुद्धा ज्या वेळेस बायको ते आता स्वयंपाक सुरू केला, त्यांनी जसा स्वयंपाक सुरू केला, जेवायला बसले, लगेच ती म्हणली स्टॉप प्लीज स्टॉप. तिला म्हणला तो स्टॉप का, परात घेऊ मी परात चमचा. आणि त्यांनी टंग 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 वाजवायला सुरुवात केली. आता मला खरं सांगा, ते मला असं का बरं त्याच्या बायकोने विचारते, मला आपली काय ही परंपरा, परंपरेने आलेल्या सगळ्याच गोष्टी ह्या काही खऱ्या नसतात. आपण डोकं लावलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे. सगळ्यात चूक नाहीत, श्रेष्ठ पण आहेत, पण प्रत्येक गोष्ट नेमकं हेच अशुभ तेच शुभ, हेच अमंगळ इकडच विटाळ. अरे शिवा शिवण ह्या विटाळ आणि हा भेदा भेद, भेद ब्रह्म आपण हिंदू हिंदू म्हणतो, फक्त निवडणुकी पुरतेच आपण एक म्हणतो, बट ते नेमकं टेंगे. आज मी बघा चातुर्वर्ण्य पद्धती मानतात का नाही, आपण मानतो. आम्हाला शिवायचं नाही असं नाही. अरे खरं सांगा, खरं हे मी पुढे अभंगात बोलणार आहे. हे गाडगे बाबाचे वाक्य. पंढरपूरला मोठी धर्मसभा भरली, गाडगे बाबाला बोलवलं. गाडगे बाबा 2 मिनिटं बोला. त्या महंतांनी सांगितलं, गाडगे बाबाने एकाच शब्दात म्हणले, किती मांगाच्या आणि किती महाराच्या लोकांना तुम्ही जेवायला तुमच्या घरी बोलवलं, शब्द सांगा. कशाला धर्माच्या गप्पा आणतात मोठेपणाच्या, आमचं ज्ञान खूप मोठं आहे, वागण्यात आम्ही भिकारी आहेत. स्वामी विवेकानंद काय, कुठला धर्म नुसतं म्हणायचं. आज सुद्धा तुम्ही आम्ही महाराज म्हणले पंढरपूरच्या इथं सगळे वारकरी, महाराज चूक, माझं निरीक्षण सांगतो मी बघितलेलं. आजही पंढरपूर मध्ये जाताना ब्राह्मणासाठी वेगळी रांग, त्यांच्यासाठी वेगळं जेवण आहे आजही. अरे कुणाला खरं सांगा, किती जणाला हलक्या जातीविषयी प्रेम आहे हो, फक्त म्हणण्यापुरतंय. वारकरी वारकरी, आज आम्ही जातीवादी, प्रचंड जातीवादी समाज आहे हा, प्रचंड. काय नाही, कुणाला मया दया नाही. आजही मी पेपरला बातम्या वाचतो ना, माझ्या मनाला रडू येतो. कसला समाज आहे, कुठे वाचतो की मातंगाच्या माणसाला मंदिरात आला म्हणून हाकलून दिलं, आमच्या जातीच्या माणसा मंदिरात गेला म्हणून. अरे कशाला मग तुम्ही, कसला धर्म कायचं काय. अरे संतांनी हे सांगितलंय बाबांनो, हे नाही धर्म. अरे सगळे माणसं एकाच आहेत, अवघी एकाचीच भिन्न, तेथे कैची भिन्ना भिन्न. कशाचं भिन्न आहे रे, सांगा कशाचं भिन्न आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर स्वतःला देव मानता, तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानता, तुमचे बाया पोरं मरत नाहीत का, मग कशाचं श्रेष्ठ आहे कोण. सगळे माणसं आहेत आणि या माणसाच्या लेवलला सगळ्यांनी आलं पाहिजे, स्वतः समजून घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदायात एक गोष्ट चांगली आहे की आम्हाला अभिमान नाही. कोणी असो, इथं मोठा लहान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोणी असो, हे सगळे, अगदी बाप सुद्धा लेकाच्या पाया पडतो,
त्याच्यातलं दिव्यत्व बघतो पुढच्याच्या. इतकं आमचं चांगलं तत्व आहे हे आम्ही मानलं पाहिजे. आणि वेद वाक्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी. अरे स्वतः देव आहे हे फक्त सांगण्यापुरतं आहे का? वागण्यासाठी सुद्धा असलं पाहिजे. त्यासाठी हा प्रपंच आहे. अहो ब्राह्मणापासून अगदी दलित महार मांग सगळे आपण एक आहे. सगळे संतांना ज्यावेळेस पंढरपुरात मंदिरात एंट्री दिली नाही ना, संतांनी वेगळा धर्म तयार केला. कोणता? वाळवंटाचा धर्म. तिथं भेदभाव नाही. या कुणी बी सगळे या, ब्राह्मणापासून अगदी शूद्रापर्यंत, चांडाळ अगदी वेश्या सुद्धा, त्यांना धर्माच्या बाहेर घालू नका. आणि मग असं म्हणता म्हणता बघा ख्रिश्चन धर्म किती वाढत चालला का? आम्ही स्थान देत नाही त्यांना. आज मातंग समाज सरसकट ख्रिश्चन होतोय. माहितीये का तुम्हाला? आमचे मठाधिपती कुठे आहेत? आमचे धर्मात्मे कुठे आहेत? फक्त नोटा छापण्यापुरते आहेत का? प्रश्न विचारा. मी बोललेलो काही जणाला वाईट वाटत असेल पण प्रश्न विचारला पाहिजे. अहो तुम्हाला बसवेश्वर माहिती आहेत का? बसवेश्वर महाराज लिंगायत धर्माचे संस्थापक, लिंगायत संप्रदायाचे. त्यांनी तर त्या काळात महिलांना, आजही आम्ही स्थान देत नाही, महिलांना त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये स्थान दिलं. आणि सगळ्या जाती 300-350 जाती एकत्र करून लिंगायत म्हणजे लिंग धारण करा आणि एक व्हा, महादेवाची भक्ती करा हे सांगितलं. सगळे आपण सारखे. पण मी आज लिंगायत धर्मात बघतो त्यात सुद्धा तशा जाती येतात. ते श्रेष्ठत्व आहे पण जाती आहेत का नाही? खरं सांगा, आहे का नाही? 100% जाती. आम्ही एक फक्त म्हणण्यापुरते का काय असा प्रश्न निर्माण होतो. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. म्हणून लक्षात घ्या, हे तुकोबारायांनी जे वाङ्मय केलं ना सगळ्यांना एक होण्यासाठी. अरे या बाबा हो, काला खा, एक व्हा, सगळे एक व्हा. आपण माणसं आहोत, माणसासारखं जगू, एक होऊ, चांगलं होऊ, शुद्ध होऊ, विकार काढून टाकू. आपण एक आहोत ही भावना फक्त कागदावर नको, पेपर मध्ये नको, ग्रंथात नको, वागण्यात पाहिजे. या पद्धतीने चोखामेळा महाराजांनी सांगितले. खटमट यावे, शुद्ध होऊन जावे. अरे मी दौंडी पिटून सांगतोय चोखामेळा या पद्धतीनं. म्हणून तुकोबारायांवर तर आम्ही इतका अन्याय केलेला आहे खऱ्या अर्थानं. कीर्तनकारांनी सुद्धा, मी दरवर्षी तुकोबारायांची गाथा एक वेळेस पूर्ण पारायण करतो, सार्थ पारायण. आम्ही नेहमी सांगतो तुकाराम महाराज म्हणजे कोण? तुकाराम महाराज म्हणजे असे की ते पार अन्नाला महाग झाले होते, अत्यंत गरीब झाले होते.
त्यांची बायको सुद्धा त्यांना उसाने हानीत होती. त्यांना व्यवहार कळत नव्हता. त्यांची बायको अन्न 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 करून मेली. आपण अन्याय करतो सगळेजण. बघा तुकोबा राय कोणी गरीब नव्हते आणि त्यांच्यावर सावकार त्यांचे वडील होते. आणि अनेक वेळा आपण सांगतो की संसारात विटले म्हणून ते देवपूजेला लागले. चूक. बघा कसं तुकोबराय हे सावकार, त्यांचे व्यवसाय सांगतो. सावकारांचे सावकार, महाजन सावकार. तुकोबरायकडे वजन माप अधिकारी, वजन माप मोजण्याचा अधिकार. तुकोबराय कपड्याचे व्यापारी. 2 प्रचंड मोठे दुकानं. आता दुकानाला किंमत नाही, फुटावर झाले. पहिले 20-25 गावात एक दुकान. त्यांचे 2 दुकानं होते देहूला, प्रचंड मोठे. तुकोबरायांची बायको अन्न अन्न करून मेली. खरंय ते 100%. पण तिला आजार झाला होता दम्याचा, तिला गिळताच येत नव्हतं, त्याच्यामुळे अन्न अन्न करून मेली. हे आपण ऐकलं पाहिजे. अनेक जण असंच सांगतात म्हणून आपण ऐका. तुकोबाराय गरीब नव्हते. ज्यावेळेस ते गेले ना इहलोक सोडून, त्यावेळेस सुद्धा त्यांच्याकडे 2 दुकानं होती, 65 एकर जमीन होती. अन्न अन्न करायचा प्रश्नच नाही. आणि तुकोबराय यांची बायको उसाने हाणूच शकत नाही. आजही सांगता मराठा समाजातली स्त्री आजही पेतड नवरा असला तरी त्याला हानीन का लाकडाने सांगा मला. आज म्हणतोय मी, ते तर संत होते, जगद्गुरु होते, समाजात मान होता, कधीच हाणू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांना व्यवहार कळत नव्हता. ते 24 तास नुसते विना घेऊन हिंडत होते. हे सुद्धा संकल्पना खोटी आहे. अहो त्यांना पाखरं राखायचे, साळले तर ते राखायचे. अहो ते स्वतः सांगतात, शेत आवे सुगी सांभाळावे चारी कोण. ते स्वतः ते सांगतात की राखायचं. ती कसं काय सोडते. त्यांना व्यवहार जमत नव्हता. तर एवढा व्यवहार कसा केला. अहो एवढा व्यवहार केला, एवढा व्यवहार केला, सगळ्या जगाचा व्यवहार सुखी केला. म्हणून आपण वाचलं पाहिजे. आणि आपण जास्तीत जास्त तुकोबारायांचं स्वतःचं साहित्य उपलब्ध आहे ना, त्याचा अर्थसहित. आणि अर्थ आहे ना, सगळे सार्थ बी अर्थ खरे नाहीत. तुम्ही नीट वाचा, अर्थ समजून घेऊन. आपण जे सुशिक्षित समाजाने तरी त्यांना वाचलं पाहिजे. तुकोबाराय प्रचंड श्रीमंत होते. त्यांनी जेवढं वाङ्मय निर्माण केलं ते त्यांच्या अनुभवाचं आहे. आणि त्या अनुभवाच्या बोलातून त्यांनी देवाचा पत्ता आम्हाला सांगितला. आणि देव कुठं आहे हे सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या. काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, काही न मागे कोणाची, काही न मागे
सर्वांसाठी आणि लल्लू महाराजांसाठी एका जोरदार टाळ्या. सुंदर, एकदम सुंदर गाय. काही न मागे कोणासी, देवाकडं काहीही मागायचं नाही. निष्काम भक्ती वारकरी संप्रदायाची, वैष्णवांची भक्ती कशी आहे? निष्काम. आम्हाला काही नको. आणि मला सांगा बरं, जर आपण देवाला म्हणतो, देवा तुला मी 100 रुपये देतो रे बाबा, देव काय भिकारी आहे का रे? देवा तुला मी 1 लाख रुपये देतो रे. देवाला करायचं काय? देवाला पैशाचं करायचं काय त्या? आणि जेवढं आपण पाणी जरी वाहिलं तरी ते एक अभंग आहे त्यांचा, मी कशाने पूजा करू? कास याने पूजा करू केशी राजा. अरे पाणी वाहू म्हणलं तर पाणी कुणाचं आहे? तुझंच. फूल वाहू म्हणलं, फूल कुणाचं आहे? आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त देवाचीच नामे देवाची आशिरी, वाह. सर्व अलंकारी समर्पण. वाह, शब्दांची रत्ने करून अलंकार. आपण फक्त शब्दांनी, प्रेमाने, भावनेनं त्याची पूजा करू शकतो. बाकी आपण देवाला काही देऊ शकत नाही. म्हणून देवाकडे काहीही मागायचं नाही. शुद्ध भावनेने त्याची भक्ती करायची. काही मागण्यासाठी नाही, काही उद्देश ठेवून नाही. काहीतरी साधं व्यावहारिक उदाहरण सांगतो. फाटक साहेब, कोणी जर समजा मित्र आहेत आपले 2, सारखं पैसे मागायला लागला, आवडतो का मित्र? कोणता मित्र आवडतो? शुद्ध प्रेम करणारा. पैसे मागणारा आवडतो का? खरं सांगा. सारखं पैसे मागवतो, कशाला आवडतो का आपल्याला? आपल्यालाच नाही आवडत, मग देवाला तरी असा भक्त कसा आवडन? याचा मतित अर्थ समजून घ्या की देवाला तुमचं काहीही लागत नाही. देवाला फक्त तुमची काय लागते? भावना लागते. आणि जर भाव नसेल ना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, मनी नाही भाव मनी देवा मला पाव. सरळ म्हणतो, देव आशान पावायचा नाही. भाजीपाला नाही. करायच्या, कोणीतरी सांगतोय म्हणून करायच्या आणि उगाच देव चोळायचे. काहीच नाही मिळणार तुम्हाला. जन्मभर चोळीत बसा, काही नाही मिळणार. खरंच बापू, काही नाही मिळत. भाव पाहिजे तुमच्या अंतःकरणात. मी माझं जीवनातलं उदाहरण सांगतो. आम्ही ह्याच्यावर गेलो, तुकाराम महाराजाला विठ्ठल कुठे भेटला होता? भंडारे डोंगर. वैभव चूक कुठं? पठारी वस्ती केली जाण. लक्षात ठेवा, भामचंद्रावर भेटला. तिथं त्यांना विठ्ठल भेटला. तिथं आम्ही दर्शनाला गेलो, खाली आलो. तिथं एक मंदिर आहे बघा हनुमानाचं, आणि त्यांची पूजा चालू होती. थाळी बिळी वाजून आम्ही आलो. त्यांनी ओळखलं, बाबा होते. पोरं पूजा करीत होते सगळे बरं का. तिथं अध्ययन करणारे वारकरी शिक्षण संस्थेतले मुलं तिथं अभ्यास करायला जातात, ध्यान करायला जातात. तर आम्ही तिथं गेलो. बाबा खूप वयोवृद्ध, अशी दाढी बिडी पिकलेली, एकदम असं वाटत होतं संतच आहे. गेलो तर आम्ही ओळखलं. पाणी बिणी आमचं काहीच नव्हतं. खूप दूर आहे चलत यायला जायला. आमची गाडी खूप खाली होती. आणि मग तिथं गेल्यानंतर मंदिरापाशी बघितलं बाबांनी, चेहरा ओळखला. ते म्हणले, ए पोरा इकडे.
म्हणला बाबा मी देवाची पूजा करतोय. अरे म्हणला काय पूजा करतो, ती पूजा थांबव. हे बघ प्रत्यक्ष जिवंत देव आलेत म्हणला, त्यांना दी पाणी, त्यांना जेवायला दी. हे म्हातारे बाबाला कळलं. बघा, देव तयासी म्हणावे, त्याचे चरणी लीन गावावे. त्यांनी आम्हाला तिथं खाऊ पिऊ घातलं. अरे तुम्हाला कळलं पाहिजे ना, फक्त त्या मूर्तीचं महात्म्य कमी नाही, परंतु तुम्हाला तिथं देव सारावे परते. आणि संत, आम्ही काही संत नाही, पण त्या माणसातलं, जिवंत माणसातलं नामदेवरायाने सांगितलेलं आहे, भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे खोटे, जिवंतासी हानीला था, दगडा चरणी ठेवी माथा. जिवंत बेला तोडा तोडी, बेल तोडीतो ना आम्ही, बेलाचे झाड, आणि कुठं वाहतो? शिवाच्या पिंडीवर. जिवंत बेला तोडा तोडी, शिवाला खोली रोकडी. महादेवाला शिवी देताय तुम्ही, शिवी, जिवंत शिवी. मेंढा धरुणी म्हणती मारा, आणि म्हणती सोमयाग करा, भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे खोटे. नामा म्हणे अवघे खोटे, एक हरिनाम गोमटे. भजन इतकं साधं सोपं तंत्र आम्हाला दिलं. देव भावाचा भुकेला आहे, देव भावनेमध्ये आहे, ती भावना महत्वाची आहे. आम्ही या वरवरच्या मशनी सारख्या गोष्टी आहेत ना, या तंत्र मंत्रात जास्त घुसू नका, भावना ठेवा. याच्यामध्ये ना लागे भावाचे कारण, काहे ना लागे भावाचे कारण, मागायचं नाही. एवढं साधं सोपं आहे. अनेक आपण नवस बोलतो, तुकोबारांनी कितीतरी नवसे कन्या पुत्र होती, तो का करणे लागे पती. शेख मोहम्मद महाराज म्हणून गेले आष्टी वायरा. शेख मोहम्मद अविंद, मी मुसलमान आहे म्हणतात, त्याचे हृदय गोविंद, पण मी गोविंदाचा भक्त आहे. ते सांगतात बाबांनो, तुम्ही नवस बोलता लेकर होण्यासाठी. जंगलामधला वाघ, सिंह, लांडगे, कुत्रे, मुंग्या हे कुठलं नवस बोलतात. म्हणून देवाला काही मागायचं नाही, आणि जो असं करतो तो प्रत्यक्ष देव असतो. देव तयासी म्हणावे, त्याचे चरणी लीन व्हावे. लक्षात ठेवा, देव त्यांना म्हणा जे देवाकडे काही मागत नाही, शुद्ध भावना ठेवतात. तो कोण आहे? प्रत्येक जण देव आहे. प्रत्येक आपल्या अभंगाची सिरीज बघा कशी निवडली सगळ्या कीर्तनकारांनी. आता सगळे जागेत ना. आता बघा, पहिल्या दिवशी अभंग कोणता घेतला होता माहिती कुणाला? बाबा काठी कुठे? पहिल्या दिवशी अभंग काय
नाम घेता उठा बघा नामाचा अभंग होय संसाराची संसार कोणता लेकर बाळ हे का संसार या शब्दाचा अर्थ समजून घ्या संसार हा बाहेरचा नसतो संसार हा आतमध्ये असतो आतमध्ये कुठे आहे आतमध्ये आपला अहंकार रात्री महाराजांनी सांगितलं ना त्या अहंकार हे काम क्रोध हे विकार हा संसाराची तुटी होईल नाम घ्या दुसरी गोष्ट त्यांनी दुसरा अभंग दुसऱ्या दिवशीचा कोणता होता दुसरे कीर्तनकार कोण आहेत भाऊसाहेब महाराज काय होता उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा त्यांनी सांगितलं की संतांनी हे सांगितलेले नाम साधन ह्या वाटा उजळून टाकायच्या आणि विठ्ठलाचं नाव घ्यायचंय हे त्यांनी सांगितलं तिसरा दिवस कोणाचा होता आता तरी पुढे हाची उपदेश मराठी महाराज हरिभक्त पारायण मराठी आठवते का नाही झोपले का तुम्ही नव्हतेच मी नाही मी आलोच नव्हतो असं आता तरी पुढे हाची उपदेश कारण मला आढावा घेणं आवश्यक आहे ही उपंते फेरी घ्या आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझे विनवणी आपल्याला चित्त शुद्ध करा शुद्ध चित्त करायचं म्हणजे विकार घालवायचे आपल्यातले सगळे विकार घालवायचे चौथ्या दिवशीची सेवा कोणाची होती अरे बापरे त्यांनी तर कसला अभंग लिहिला संत आम्हाला सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू आम्ही दिवसोदिवशी आम्ही बघावा मोबाईल आणि पडावे उताने पलगावरी असं झालंय पण महाराजांनी सांगितलं क्षणोक्षणी विचार करा हे नाशिवंत आहे संपणार आहे त्याचा सदुपयोग करा महाराजांनी सांगितलं वारंगे महाराजांनी ते किती सुंदर अभंग घेतला होता कोणता खंडेराया तुझ परती नवसू मरू दे रे सासू खंडेराया कोणती सासू कोणता सासरा कोणती ननंद म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं आपल्या अंतःकरणातला माया म्हणजे आपले वासना इच्छा ह्या प्रकारे मरू दे आणि मग रात्री बाबांनी कोणता घेतला होता आणि मग असं सगळे निघून गेल्यावर अंगातले सासू सासरे विकार मग त्या ठिकाणचं शरीर काय शरीर राहतं का ते देव बनतं ना मागणार नाही देवाकडे आमचे विकार आम्ही काढून टाकलेत आणि हा संत साहित्याचा अध्यात्माचा धर्माचा उद्देश आहे की
मन झालं विष्णुदास कामक्रोध त्यास बाधितीला, कामक्रोध त्यास म्हणून त्या ठिकाणी सगळे काम क्रोध सगळे विकार गेले. आम्ही भक्ती करताना देवाकडे आता काही मागणार नाही. आणि मग तुकोबाराय सांगतात त्याला देव म्हणा आणि त्याच्या चरणावर लीन व्हा. आमचे सगळे साधू संत सगळ्यांनी स्वतःच्या आयुष्यासाठी व्यवहारासाठी काहीही मागितलं नाही हे लक्षात घ्या. म्हणून आपण सुद्धा काही मागायचं नाही. आणि तुकोबाराय म्हणतात एवढं करून भागत नाही तर तुमच्या अंतःकरणामध्ये इतरांविषयी भूत प्रेम भूत दया ज्याचे माने, 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 भूत दया ज्याचे म्हणी त्याचे घरी चक्र पाणी. आमचे नाथबाबा पैठणचे कावडीत पाणी घेऊन यायला लागले. कावडीत पाणी सगळे त्यांच्या सोबत होते. नाथबाबाला तहानेनं व्याकुळ झालेलं गाढव दिसलं. ज्या विश्वेश्वराच्या माथ्यावर टाकण्यासाठी ते पाणी आणलं होतं माझ्या नाथबाबाला तो विश्वेश्वर कशात दिसला? गाढवामध्ये दिसला. भूत दया ज्याचे म्हणी त्याचे घरी चक्र पाणी. देव कुणाच्या घरी आहे? ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे. आणि त्यांना गाढवामध्ये देव दिसला. गाढवात आम्हाला माणसामध्ये अहो मी म्हणतो आपल्या सासूमध्ये, आपल्या सुनामध्ये, आपल्या बापामध्ये, जगाचं खड्यात जाऊ द्या, ह्याच्यात जरी देव दिसला तर किती बरं होईल. कोर्ट कचेरी भानगड राहीन का हो? जास्त नको. भूतदया दुसऱ्यावर नका करू. आपल्या स्वतःच्या घरात तरी जर घर प्रेमाने नांदलं हे कोर्टच राहणार नाही ना. कशाला राहील? किती प्रेम करायचं प्रेम. कबीर महाराज चाललेत आणि तिकडून एका मठाचे मोठे महंत आलेले आहेत. भगवे वस्त्र परिधान केलेले आणि एक छोट 12 वर्षाचं लेकरू दर्शन घेण्यासाठी चाललंय त्या महंताचं. जसा त्या महंताला स्पर्श झाला त्या बाळाचा, ते बाळ होतं अस्पृश्य जातीचं. चाबकाच्या फटकाऱ्याने त्याला मारून फोडून काढलं. त्याच्या अंगावरलं साल्ट काढलं. अहो संताचं हृदय असं पिळवटतं ना. त्यांना रडू आलं. कबीर महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे कसला धर्म आणि कसले धर्मग्रंथ पाठ केलेस तू पंडिता? अरे महंता, अरे काय स्वतःला संत म्हणून घेतोस रे? त्यांनी सांगितलं पोथी पडपड जगमुआ पंडित भयाना कोय ढाई आखर प्रेम के बडे सो पंडित होय. त्यांनी त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरलं आणि त्याच्या सगळ्या अंगाचं का तेल लावलं. त्याच्यावर माया केली. अहो आमचे संत शिरोमणी नामदेवराय जनाबाई कोण आहे त्यांची? अहो कोण नाही. लेकरू आहे, लेकरू, अनाथ लेकरू. पांडुरंगा काय करू
मला कोणीच नाही, काही कळत नाही. माझा बाप मेला, माय मेला, सांभाळी गा विठ्ठला, कोण आहे मला? या अनाथ लेकराला आपल्या हृदयाशी धरून त्यांनी घरी आणलं. आणि ते नुसतं घरी आणलं नाही, तिला अभंग लिहायला शिकवलं. नुसतं अभंग लिहायला शिकवलं नाही. अहो, ज्या आजही स्त्रियाला आमचे काही काही कीर्तनकार शहाणे, जरा संत साहित्य वाचा म्हणाव, नुसता धर्म धर्म करून नाकाने कांदे सोलू नका. हे पोरेतनं नवीन पिढी काय ऐकणार नाही तुमचं. अहो, बाया कीर्तन करायला लागले, त्यांना टोचत. हा, अरे माईच्या पोटी जन्म घेतला का म्हशीला झाला तू? कुणाला झाले सांगा? अरे माय ही कोण आहे? बाईच आहे ना. स्त्री का कमी आहे का? आमच्या जनाबाई महाराज सांगतात, स्त्री जन्म झाला म्हणून न व्हावे उदास. अरे कमी काय? अरे जीव तेवढाच आहे, एवढाच आहे, म्हणून कमी नाही. त्या जनाबाईला हृदयाशी धरलं. अरे आमच्या जगद्गुरु संत तुकोबाराय मी सांगतोय काय, भूत दया ज्याचे मनी त्याचे घरी चक्र पाणी. तुकोबारायांना आपण म्हणतो ना, वेडाच्या भरात त्यांनी, अरे बाबा, त्यांच्या 8 पिढ्यापासून विठ्ठलाची भक्ती होती. संसारात त्यांना तोटा झाला म्हणून देवाला नाही लागले ते. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. अरे विश्वंभर 8 पिढ्यापासून विठ्ठलाची भक्ती करत होते. ते काय ते संसाराला लय बुडले, व्यापार करता येणं म्हणून देवाला लागले नाही. अरे ते इतके श्रीमंत होते. ज्ञानेश्वर माऊलीचं माहिती का, दगडी मंदिर कोणी बांधले? माझ्या जगत आजही तिथं पाठी लावलेली संत श्री तुकोबारायांनी. श्रीमंत तुकोबाराय एवढंच नाही, अरे तुकोबारायांनी काय केलेलं आहे? विठ्ठलाचं आज जे मंदिर आहे ना, देहू मधलं कुणी बांधलेलं आहे? तुकोबारांनी. समाजाकडून पैसे घेऊन नाही, स्वतः. अहो, त्यांनी विचार केला, वेडाच्या भरात नाही केलं हे. आणि कोणी करू शकत नाही असं. आणि संसाराला त्यागला आणि देवाला लागला असं नसतं मोठा होत. अहो, राजा होते, राजा भगवान महावीर, माहिती का? राजा राजपाट सोडून ते आलेले आहेत. भगवान गौतम बुद्ध कोण होते? राजा होते. श्रीकृष्ण कोण होते? राजा होते. अहो, हा इतिहास साधा नाहीये. या ठिकाणी लक्षात घ्या, तुकोबाराय सुद्धा प्रचंड श्रीमंत आहे. आणि त्या श्रीमंत श्री तुकोबारायांनी बघितलं, अरे माझे घर भरतेत, माझा खिसा भरतोय, पण हा समाज बुडतोय ना. आणि मग या समाजाला बुडताना पाहून जर माझं हृदय पगळलं नाही तर मी कशाचा संत? मी संत भिंत काही नाही म्हणे. म्हणून त्याने बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. अरे तुकोबाराय सांगतात, सगळ्या संतांचं हृदय हे मातृहृदय. म्हणून देव बनण्याची ज्याच्या मनामध्ये या सर्व जीवांची, एवढंच नाही तुकोबाराय तर सांगतात की झाड वेली पशु पक्षी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे पक्षी ही सुस्वरे आव, त्यांच्यात सुद्धा त्यांना देव दिसला. आणि माझी विनंती एवढीच आहे, आपल्या माणसामध्ये देव बघूया, आपल्या आईबापात देव बघूया, आपल्या बायकोत, आपल्या नवऱ्यात, आपल्या लेकरात. एवढं जरी झालं ना तरी भूतदया ज्याचे म्हणी त्याचे घरी चक्र पाणी होईल. आपले रामनाथ भाऊ खोड कुठे आहेत भाऊ? अरे भाऊ पळून गेले का कीर्तन आहे म्हणून? रामनाथ भाऊ खोड तुम्हाला माहिती आहे का? इथं आल्यावर तुम्हाला वेगळा भास होतो. इथं काय काय माहिती? कुत्रे येतात, अनेक कुत्रे येतात. इथं मांजरी येतात, त्या मांजरीत का कुत्रे तेच ओळखू येत नाही. इथं तुम्हाला बदक बघायला भेटते ना, अनेक बदक. कोणी ससे आणून दिले, ससे येतं. एक घोड आहे, एवढंच नाही, एक त्यांना रस्त्याने एक झाडावरून त्या खारुताईचं पिल्लू पडलेलं दिसलं. भाऊनी त्या पिल्लाला आणलं, युट्यूबवर सर्च केलं कसं कसं त्याला जागवायचं, काय खाऊ घालायचं. पण ते 2 दिवसांनी मरलं. मला फोन केला, म्हणजे महाराज लयच बोर वाटायला लागले, बोलू का 2 मिनिटं? बोला. म्हणजे खारुताईचं पिल्लूच मेलं राव, ते पडलं होतं, खाऊ घातलं. भूत दया ज्याचे म्हणी त्याचे घरी चक्र पाणी. लक्षात ठेवा, किती प्रेम आहे त्यांना. अहो नुसतं ह्याच्याविषयीच नाही, या प्राणी बघा ना तुम्ही, घोड, मांजर, कुत्रे. आणि त्यांना आता सुद्धा भाऊ माहितीये का सस्याला खाऊ घालीत होते. आपलं इकडं कीर्तन चालू होतं आणि त्यांचं, आपण शब्द बोलतो पण त्यांचं कीर्तनाप्रमाणे वर्तन चालू होतं. हे तितकंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून भूतदया ज्याचे म्हणे, किती प्रेम आहे त्यांना. मग जनावरावर इतकं प्रेम आहे, माणसावर किती असेल? फक्त चुकीचं कोणी केलं तर त्यांच्यासारखा डेंजर माणूस कोणी नाही. डेंजर नाही बाबा, विशेष नाही, नादच नाही कर. त्या दिवशीच एक साहेब आले पोलीस, काहीतरी बोले, बोटाडाने झाली बोलायचं नाही, आगाव नाही. हे का माझ्या बापाचं नाही म्हणे हे मंदिर,
हे देवाचं राहिलं पाहिजे. आणि ह्याच्यावर कोणी वाकडी नजर केली बुटाने ठोकीन म्हणे साहेब म्हणला चलू द्या वापस गेले. सोपं नाही ते, डेंजर माणूस आहे. खवळल्यावर मग शनिदेवच आहे ते. असे रामनाथ भाऊ आहेत. म्हणून भूतदया ज्याचे म्हणी त्याचे घरी चक्र पाणी. आपल्याला देव होण्याची वेगळी प्रक्रिया नाही. हा अध्यात्म परमात्मा सगळं काही देव होण्यासाठीच आहे. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्हाला भरोसा जर वाटत नसला, मी सांगतोय काय की बाबा काही मागायचं नाही देवाकडं, फक्त अंतःकरणात चांगली भावना ठेवून देवाकडे जायचं. देव त्यालाच म्हणायचं, त्याला त्याच्या चरणावर लीन व्हायचं. ज्याला भूतदया म्हणजे इतरांविषयी प्रेम असन अशांचा त्यालाच आपण काय म्हणायचं, त्याच्या घरी देव राहतो. ह्याच्यावर जर तुमचा भरोसा वाटत नसला ना, तुकोबाराय म्हणतात बॉन्ड घेऊन या, बॉन्ड. मी काय होतो जमानत नाही समान नाही सांगतात तुम्हाला भरोसा जर नसेल, मी सांगतोय ह्या गोष्टीवर, तरी बॉन्ड पेपर घेऊन या. मी जमानतदार व्हायला तयार आहे. मी गॅरंटी घेतो तोच देव आहे. अहो देव मंदिरात तर आहेच, पण कुठं कुठे पत्ता सांगितलाय त्यांनी, देव तिथे आहे. माझ्या भक्त गाती जेते नारनामी उभारे देवा, नारनामी उभारे अनेक पत्ते येत. आणखी एक सांगतो, तुका म्हणे माय बापे, पुढं काय अवघी देवाची स्वरूपे. वारकरी संप्रदायाची जी स्थापना झाली ना, कशामुळे झाली माहिती का? फक्त आई बापाची सेवा केली. कुणी? वैकुंठीचा देव अनिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. देव तिथे सुद्धा आहे. आणखी देव कुठे आहे? एका एका अक्षरांत आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, माझा रमाकांत. एका एका अक्षरांत आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. मला जे सांगायचं होतं ना महाराज, ते तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्देची गौ. शब्द म्हणजे ज्ञान सुद्धा देव आहे, देवाचं स्वरूप आहे. एवढंच नाही, तीर्थी धोंडा पाणी. आणि देव कुठे? देव रोकडा सज्जनी. मिळालिया संत संग
समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे. म्हणजे संत सज्जनाची चांगल्या माणसाची संगत लागणं हा सुद्धा देवच आहे. म्हणून देव तयासी म्हणावे आणि त्याचे चरणी लीन व्हावे. या पद्धतीनं या अभंगाचा अर्थ आहे. मग भाऊ या इकडं, आता इकडे या ना, एक मिनिट इकडे या. भाऊ आले पाकिट घेऊन. आता मी जे काही वर्णन केलं बघा, काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. भाऊनी आजपर्यंत कुणाकडे काही मागितलं तर सांगावं. मागितले का? देव तयासी म्हणावे आणि त्याचे चरणी लीन व्हावे. बरोबर. तुम्हाला सांगतो, भूत दया ज्याची म्हणी. मला सांगा, मगाशी जेवढे वर्णन सांगितले, तिथं बदक येतं. बदक वरडायला लागली की खायला नेऊन टाक. स्वतः जेवत नाही माणूस. वजन बघा, माझं खाऊन खाऊन बायको खाऊ घालती. खाऊन खाऊन वाळून गेले माणूस. भूत दया ज्याचे मनी त्याचे घरी चक्र पाणी. ही तर देवाची वस्ती आहे का? कारण ह्या माणसाच्या अंतकरणामध्ये प्राण्यांविषयी, अहो एवढं प्राणी काय, इथं बांधकाम म्हणजे पाडायचं काम चालू होतं. मला फोन केला, म्हणे महाराज हे झाड आहे तो पिंपळाचे, म्हणजे ते झाड सुद्धा वाया नाही गेलं पाहिजे, त्याच्या मुळे येतात, येऊन घेऊन लावता का कुठं? आणि या माणसाने एक अख्खा रविवार, हे बी स्वतः आले आणि माझा अख्खा रविवार बुडीला तिकडे जंगलामध्ये अख्ख्या भर पावसात आम्ही भिजवतो. बायको फोन करू करू देऊ परेशान. आता हे माणूस काय बजरंग बली की जय. आमचं काय, पण माणसं काय नाही महाराज चला. हात्यार बित्यार घेऊन सगळे. आता वडील आणि आई तर सांगू सांगू थकले. काय ते झाड, तुम्हाला सांगतो, माझं एक जीवनामध्ये मी निश्चय केलेला, 1000 वडाचे आणि पिंपळाचे झाड मोठे केल्याशिवाय मी मरणार नाही. मला त्याच्यात देव दिसलेला आहे, खरंच सांगतो दिसलेला आहे. आणि कदम सरला माहिती आहे, सतीश कदम सर आहेत. आम्ही चुरमापुरी नावाचं एक गाव आहे, त्यांना माहिती आहे. तिथं महादेवाचं मंदिर आहे. सगळे म्हणायचे इथं खडक आहे, झाड येऊ शकत नाही. या पठ्ठ्याने खड्डा खांदला थोडा थोडा करून कमरा इतका. आज जर झाड बघितलं ना तुम्ही, एवढं मोठं झाड झालंय, ते बघून मला इतका आनंद झाला. कारण प्रयत्न केलं ना, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आतापर्यंत 104 झाड इतके मोठमोठे झालेत, लय मोठमोठे झालेत. आमच्या गावात सुद्धा झालेत. बायकोनी पण बघितले, माझ्या मुलीने सुद्धा लावलेलं, माझ्या वडिलांनी सुद्धा होते त्या लावायला. एवढे मोठाले झाड झालेत. आणि या माणसाने ते झाड सुद्धा वाया जाऊन दिलं नाही, एक सुद्धा. ते प्रत्येक झाड इथं आम्ही छाटलं. सगळे येणार, शनिवारच होता आहे का नाही भाऊ? येणारे जाणारे काही येडगळ दिसते, हे काय कापी देत पिशीत भरीत आहेत. सगळे कपडे रेड बाडलेले, काय येडगळ दिसते हे कापी देत भरीत आहेत. आणि ते सगळे झाड नेऊन आम्ही कुठं लावले? कोणत्या डोंगरावर? काळोबाच्या डोंगरावर. तुम्हाला जर वाटलं ना काय कमाल केली, तिथं जाऊन नक्की तुम्हाला पिंपळाची झाडं दिसतील. म्हणजे इतकं प्रेम आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, मग अशा माणसाच्या ठिकाणी देव नाही तर मग हाय कुठं? तुका म्हणे अंगी व्हावे आपण यासारखा देव नाही जिवंत आपल्यातला, कळणाराला आहे, दिसणाराला आहे. म्हणून रामनाथ भाऊ माझ्यासाठी तरी, मला त्यांच्यातलं दिव्यत्व दिसलं. मी सांगितलं ना त्यांच्यातलं दिव्यत्व काय असतं. तुकोबरायांच्या या अभंगातला शब्द ना शब्द येता येता माझ्या अनेक डोक्यात होते. मी अभंग कोणता पाठ केला सर माहितीये का? पापाची वासना नको दाव डोळा त्या होणी आंधळा. बराच मी हा अभंग घ्यायचा होता, पण कोणता घेऊ लगेच भाऊ दिसले पुढं. म्हणलं आता अभंग चेंज, लगेच रिवर्स गिअर मारला आणि अभंग चेंज केला. भाऊ साठी अभंग घेतला. या अभंगाच्या प्रत्येक शब्दात
भाऊ बसतात नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जमान. हे जे वैभव आहे ना फक्त माणसाने स्वतःचं आयुष्य मात्र इथं खर्ची घातलंय, क्षण क्षण खर्ची घातलाय. या ठिकाणी साधा सोपा अभंग होता की काय होता, काही न मागे कोणासी तुझे आवडे देवासी, देव तयासी म्हणावे त्याच्या चरणी लीन व्हावे, भूत दया ज्याचे मनी त्याचे घरी चक्र पाणी, नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जमान. या पद्धतीने माझ्या बुद्धिमत्तेला जेवढं झेपण, मी काही कुठलं लय भारी कीर्तनकार वगैरे काही नाही. भगवंताची तुकोबरायाची सेवा करण्याचा नाद होता, पहिल्यापासून खूप आवड होती. तुकोबारायांची काय कृपा झाली मला माहित नाही आणि मला हे साध्य झालं. मला आतून प्रेरणा आली की आपण हे केलं पाहिजे. जे आतमध्ये आहे ना ते बाहेर अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरी तापरी आवरे ना. त्या न्यायानं त्या मी सांगत गेलो. मला गाता सुद्धा येत नव्हतं. वैभव महाराज तिथं पहिल्या वर्षी मी आलो बरं का, मी राम कृष्ण हरी सुरू केलं, ते हसायच लागले. वेळी वय बरं का माझ्याकडे पुराव्यासायचं ते त्याला काही येत नाही दिसत गड्या म्हणजे आली म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा. पण लक्षात घ्या, नाही त्याहून भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं आणि हे कीर्तनाचं आहे ना इतकी भव्यता. पहिल्या वर्षी किती लोक होते माहिती का, हे आम्ही 3-4 जण. घाडगे बाबा कुठे आहेत, घाडगे बाबा म्हणायला रोप पाहता माग. घाडगे बाबाला कळा ना, आमचे बबडू महाराज होते बघा. बबडू महाराजाला दिसना, ह्यांना कळा ना, मला समजा ना सगळा. पण आम्ही सुरू केलं. आम्ही शिवाजी महाराजांचं तर तो लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे तोफा नाहीत म्हणून काय केलं माहिती, शिवाजी महाराज सैनिक रडत बसले नाही, दगडच फेकून हाणले आणि जिंकले. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही हे सुरुवात केलं. आणि लक्षात ठेवा, मी कोणी मोठा कीर्तनकार नाही. बोलिलो जे काही तुमची अहिता, वचन नेनता क्षमा कीजिए. बालक बोले बोबडे तरी ते जन्मीये. मी लहान लेकरू आहे, लहान लेकरू बोबडं बोलतं, असं काही बोलतं, पण ते त्या मातेला खूप आवडतं. त्या न्यायानं मी अगदी बोबडं लेकरू आहे. तुकोबारायांनी जशी कृपा केली, येता येता अभंग निवडला. आणि तुम्हाला सांगू का, मी 2-3 बारा वाचलं की लगेच अभंग पाठ होतो. काय मिळेल मलाच माहित नाही बरं का, हे सत्य सांगतो तुम्हाला. अभंग वाचला, पाठ झाला. बायको मला म्हणत होती बाथरूम मध्येच काय अड्डायला लागले हो आंघोळ करता करता बरीच होत होते सकाळी जे काय तुम्हाला सांगतो खूप मजा आहे. आपल्या आईबापाची सेवा करायची, जेवढं होईल तेवढं झाडं लावा, झाडं जगवा. मुलगा मुलगीत भेद मानू नका. मला स्वतःला 2 मुली येतात, माझ्या घरचे लय मागे लागले 3रं भाऊ दे. मला काय सांगतो, सारखं आमची काक चुलतीला ह्याला म्हणायला होती आई माझी, मग भाऊ द्या महाराज एक. काय आता सांगा, संतोष महाराज डोंगरे इथं आहेत बघा, त्यांना सुद्धा 2च मुली, 2 मुलीवर ऑपरेशन केलेला माणूस आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काय मुलीला कमी नाही समजायचं, मुलगा पाहिजे आपल्याला, परंतु जे देवाने दिले त्याला स्वीकारलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात भारतात मुलीला मारून टाकण्यात आपण जगात नंबर 1 बीड जिल्हा आहे. एका डॉक्टरनी लाख मारलेत गर्भ कापून. म्हणून या पद्धतीने आपलं नाव पुसून टाकलं पाहिजे. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व भाविकांच्या चरणी मी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाय ज्ञानेश्वर जय शनी महाराज स्वामी, जय शनी महाराज, 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 जय शनी महाराज स्वामी.
जय शनी महाराज जय शनी महाराज स्वामी 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 जय शनी महाराज शनि भगवान की जय।